यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। और आस विश्वास भरोसो, और आस विश्वास भरोसो, हरो जीव जड़ताई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु, चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु। चाहो न सुगति सुमति संपत्ति कछु, रिद्धि सिद्धि विपुल बड़ाई। रिद्धि सिद्धि विपुल बड़ाई। हेतु रहित अनुराग राम पद, हेतु रहित अनुराग राम पद, बड़े अनुदिन अधिकारी। बड़े अनुदिन अधिकारी। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। कुटिल करमल जाहि मोहि, कुटिल करमल जाहि मोहि। कुटिल करमल जाहि मोहि, जहाँ जहाँ अपनी बरियाई। जहाँ जहाँ अपनी बरियाई। ताता जनी छिन छोह छांडियो, ताता जनी छिन छोह छांडियो, कमठ अंड के नाई। कमठ अंड की नाई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। या जग में जहाँ लगिया तनु के, या जग में जहाँ लगिया तनु के। या जग में जहाँ लगिया तनु के, प्रीति प्रतीति सगाई। प्रीति प्रतीति सगाई। ते सब तुलसीदास प्रभु ही सो, ते सब तुलसीदास प्रभु ही सो। होई सिमिटिक ठाई, होई सिमिटिक ठाई।
यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। और आस विश्वास भरोसो, और आस विश्वास भरोसो, हरो जीव जड़ताई। यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई, यह बिनती रघुवीर गोसाई। आपली साधना सूक्ष्म करत जायचं, उपासना सूक्ष्म करत जायचं आजच्या समासात समर्थ सांगणार आहेत. इथं तुलसीदासांनी त्यांच्या भजनामध्ये किती सुंदर सांगितलंय बघा. की मला या व्यवहारी जगातलं काही नको, संपत्ती वगैरे रिद्धी सिद्धी काही नको. मग काय पाहिजे? कुठल्याही हेतूशिवाय, कुठल्याही अटीशिवाय फक्त मला भगवंताचं प्रेम पाहिजे. हेतू रहित अनुराग रामपद. आणि ते दिवस दिवस वाढलं पाहिजे. ते दुसऱ्या कडव्यात म्हणतात माझी कर्म मला इकडे तिकडे कुठे कुठे नेतात, पण म्हणले माझं लक्ष कसं पाहिजे, ते कासव त्याचं अंड जेव्हा उगवतं ना, त्या जणू सर्व एकाग्र चित्ताने त्याचं सगळं लक्ष त्या कासवेणीचं त्या अंड्याकडे असतं. म्हणलं तसं माझं होऊ दे. आणि म्हणले माझी जगामध्ये माझी प्रीती कुठे कुठे वाटलेली आहे, नातेवाईकांमध्ये, पैशामध्ये, मान सन्मानामध्ये, ते सगळी एके ठिकाणी तुझ्यापाशी येऊ दे. पण ते कशी येऊ दे? तुलसीदासांच्या बुद्धीचं परिवर्तन झालं. त्यांची आधीच होती बरं का, त्यांनी ती विनय आहे तुलसीदासांचा. तर ते आपल्याला आपल्या बुद्धीला पटण्यासाठी समर्थ आता ते आणखीन समजावून सांगणार आहे या समासामध्ये, की उपासना सूक्ष्म करायचं म्हणजे कसं करणार ते आपल्याला सांगतायत बघा. ठीक आहे, पण आपण आधी आता आपली प्रार्थना म्हणूया. ठीक आहे. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा पिंडोत्पत्ती म्हणजे पुन्हा एकदा विश्वरचनेचा क्रम आणि उपासना. तर विश्वरचनेचा क्रम आपला बघून झाला, त्याच्यामध्ये उपासना कशी बघायची आणि ती कशी सूक्ष्म होत जाते तेवढा भाग या 9व्या समासातला आहे. आणि मग हा सिद्धांत निरूपण जे आहे, जे आपल्या उपासनेचं ध्येय, ते 10व्या समासात आहे. तर हे उपासनेवर हा 9वा आणि 10वा समास आहे जवळजवळ कंटिन्युएशन सारखंच आहे. किंबहुना 9व्या समासातले आता जो आपण बघणार आहोत त्यातल्या शेवटच्या 2 ओव्या या 10व्या समासाची प्रस्तावना आहे. पण बघू आपण याच्यात आणखीन आहे काय आहे ते. मग गेल्या वेळी आपण काय बघितलं, या समासाची आपण फोड बघितली की एक जे काही समजावून सांगायचंय ते द्राष्टांत, आणि जसं समजावून सांगितलंय ते दृष्टांत. जो काही उदाहरण देतो आपण ते आपण म्हटलं दृष्टांत. आणि यातनं काय बघायचं की यातनं उगमाकडे, याचा
वडील कोण, हे कुठून आलं, हे कुठून आलं, ह्याच्या उगमाकडे लक्ष घ्यायचं, ओरिजिनकडे. अध्यात्मदृष्ट्या सांगितलं अर्थातच ते करायचं. हे आपण ते म्हणा हे काय साधनेमध्ये असं आपलं रोजचं जीवन पण तसंच असतं बरं का, काही वेगळं नसतं. आता आपण कुठे कोणाकडे जेवायला वगैरे कुठे गेलो ना, मग ते पुरुष असतात ना, ते बाहेर बसलेले असतात हॉलमध्ये, ते काय आणलं खायला ते मुकाट्याने खातात. त्या गृहिणी असतात ना, त्या सगळ्या कुशल असतातच त्या. मग ते म्हणले हा पदार्थ आहे, हा कसा बनवला, कुठून आणलं, काय आलं, त्याचं उगमापर्यंत त्या जातात. मग आजकालच्या म्हणतील हा तू कुठल्या ॲपवरनं ऑर्डर केला असं म्हणत असतील, मला नाही माहिती. पण त्यात उगमाकडे जातात, की का त्यांना अपेक्षा काय असते, की माझ्या घरच्याही लोकांना आवडत असेल तर मी पण त्यांना असं सर्व करू शकेन. हां, मी या बाबतीत इंडिपेंडंट होईन, मला त्याचं गुपित कळेल, मलाही तसं ते बनवता येईल, म्हणजे माझा आनंद या पदार्थात इथे माझा स्वयंपूर्ण होईल माझा आनंद. हे त्यातनं असतं की नाही. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण ते का विचारते गृहिणी, कारण ती म्हणते अरे मलाही हा पदार्थ करता आला तर छान आहे, मी माझी घरच्या लोकांनाही समाधान देऊ शकेन, असं ती म्हणते की नाही. तर हे म्हणजे तिच्या हातात आला आनंद, तो कोणावर परावलंबी नाही. तर आपल्याला सुद्धा आपला आनंद आपल्या साधनेमध्ये, त्यासाठी भगवंत आपल्या अगदी निकट आणण्यासाठी समर्थ आपल्याला असा विचार करायला सांगतात, ह्याचे वडील कोण, ह्याचे वडील कोण. आणि मग हे उपासनेचं रहस्य का आणि कशी, आणि त्याचा क्रमविकास, उपासना सूक्ष्म होत जाणे म्हणजे काय, ते आता समर्थ आपण त्याच्या ऐकू. पण अगदी थोडक्यामध्ये गेल्या वेळी आपण कसं बघितलं, की ही चौखाणींचे प्राणी असते, म्हणजे समर्थांचा स्कोप, ऑब्झर्वेशनचा स्कोप हा सगळ्या जीवित वनस्पती, प्राणी, जीव सगळ्यांवर ते काय म्हणतात, चौखाणींचे प्राणी असते. पण ते कशाने वाढतात, उदकाने वाढतात. चौखाणीचे म्हणजे त्यांचं बघा, सगळं उद्बीज त्यांनी सबंध त्यांचं उत्पत्ती स्थानावर पोहोचले. वनस्पती, किडे, कृमी, ॲनिमल्स ज्याला म्हणतो ते सगळे. पण म्हणले त्याच्या उगमाकडे जायचं म्हणजे त्या तत्वांचं जे शरीर आहे ते आत्म्यामुळे, चैतन्यामुळे चाललंय. त्याचे मूळ शोधले, जसं ते दृष्टांतामध्ये उदक आहे, तेच त्या जीवनामध्ये आत्मा आहे. हम्म. जसं पाणी नसताना जीवन शक्यच नाही, तसं आत्म्या चैतन्याशिवाय आपलं जीवन अजिबात शक्य नाही. मग हे इथे धाव घ्यायची आहे आपल्याला. हे पहिल्या दोन ओव्यातच त्यांनी संबंध समासाचा एक सार त्यांनी सांगितलं. मग ते कसं जायचं, तर मग ते गेल्या वेळी आपण बघितलं, वनस्पती असतात त्या पाण्याने वाढतात, प्राणी असतात ते रक्त रेतानी वाढतात, आणि असे वाढू लागल्यानंतर सगळ्यांचे शरीर दिवसेदिवस आले, आणि मग सुचो लागला विचार काही काही. काय विचार सुचू लागला, या फळामध्ये बीज कुठून आलं. त्या तऱ्हेनं समर्थ म्हणतात, ऐसे देखता उमगजले सकळ काही. मला सगळं समजलं म्हणाले. आपण गेल्या वेळी आपण अशी आपली कल्पना केली होती, की त्या गुहेच्या तोंडाशी बसून ते चिंतन मनन करतात आणि त्यांना कळलं अरे सृष्टीमध्ये परमात्मा असा आहे. मग ते सांगतायत की बीज जशी अंकुरात आहेत, मग ठाई ठाई माती असेल तेव्हा बरे, सगळ्या मुळ्या खाली चालल्या आहेत, वनस्पती वर पाठ चालले, तसं सगळीकडे ही फळा वडील सुमने सुमना, आता या असं त्यांनी करत करत एकदम ते पंचमहाभूतांवर पोचले. आता बघा, या चार ओव्यांमध्ये वडील शब्द किती ठिकाणी आला. वडील वडील वडील. ते सगळ्याचं मूळ शोधा, मूळ शोधा. त्या मुळाकडे त्याचा स्वभाव कसा आहे तो पहा. आणि मग त्यांनी त्याला आपो नारायण वायो वडील स्वभाव अंतरात्म्याचा, की वायूनंतर आकाश, तर आकाश जणू काही गाळलं, तर गाळलं नाही, फक्त आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कक्षेमध्ये आकाश येत नाही. इथे आपली ज्ञानेंद्रियाची मर्यादा संपली, आणि सगळ्याचा वडील शोधता शोधता हा अंतरात्मा, आणि त्याचं पहिलं प्रगटीकरण पंचमहाभूत झाली, ती सूक्ष्म आहेत. मग हे पंचीकरण झाल्यावर आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी उत्पन्न आली.
आपण गेल्या वेळी ह्याच्यावरही विचार केला होता थोडा, की दरवेळी सूक्ष्म अदृष्ट म्हटलं ते एकदम तुम्ही तर देवावरच का उडी मारता? ते काही अदृश्य आहे म्हटल्यानंतर देव असं कसं काय तुम्ही म्हणता, असा आग्रह का? तर असं आहे, आपण म्हणलं की याला कारण आहे, आपली मर्यादा आहे, ती आपल्याला कमीपणा असं नाही, आपल्या बुद्धीची मर्यादा आहे. काय आहे, आपली बुद्धी सध्या इंद्रिय आणि आत्ता आत्ता मॉडर्न सायन्स मन मानायला तयार झाली आहे, की इंद्रिय आणि मन यांचं विश्व तेवढं खरं मानते. खरं म्हणजे शाश्वत म्हणते, की हां ते आहे, ते आहे. म्हणून बघा, आपण कुठे गेलो आणि कोणी आपल्याला काही वस्तू दिली, भेट वस्तू, तर ती हां मग कोणी नुसतेच आशीर्वाद दिले, तर आता खरं वाटतं का ते? आपल्याला काही मिळालं असं वाटतं का नाही, कुणाच जाणे बुवा. पण वाटायला पाहिजे, कारण संतांचे आशीर्वाद हे वस्तू तर ठीक आहे, पण ते आशीर्वाद जास्ती मोलाचे आहेत की नाही. तर ते ते विश्व खरं वाटतं. पण मग अडचण काय आहे? मग आहे खरं आहे का? तर खरी अडचण अशी आहे, हे हे म्हणजे खरं विश्व नाही आहे हे. कारण या विश्वाच्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये जितकं काही आपण घेऊ ना, ते सगळं मर्यादित आहे हो. ते खरं, इट इज नॉट अ रिअल गेन या संसारातला. संसार खरा वाटतो खरा, तो ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहे खरा, पण तो काही खरा नाही. ते कसं आहे माहिती आहे का? हे ही मागे तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं असेल, की पाण्यामध्ये ही साईन होती बघा, ते मगरी आहेत, सुसरी साप आहेत पाण्यामध्ये, डेंजर, बी अवेअर ऑफ एलिगेटर्स. आणि खाली एक आणखीन ही दुसरी साईन होती. त्यात कशी होती, त्यात काय होतं लिहिलेलं, ते म्हणले सर्वायवर्स विल बी प्रोसिक्युटेड टू द फुल एक्सटेंट ऑफ द लॉ. म्हणजे तुम्ही पाण्यात उडी मारलीत आणि त्या सुसरीनं जर खाल्लं नाही तर, आणि जगून वाचून असलात ना काठावर, तर आम्ही तुमच्यावर खटला भरून तुम्हाला शिक्षा करू. तर विनोदाचा भाग सोडा, पण असं आहे, ही संसारातली प्राप्ती आहे ना, ही अशी असते हो. हे खरं प्राप्ती नाही. हं. ते कसं आहे माहित आहे का? आता असं आहे, नातवंड चांगली का नाही, मुलं जवळ असणं चांगलं का नाही, आता ते तुमच्या स्वभावावर आहे. आता ते मिशन, चिन्मय मिशन सुरू झालं आहे ना, तिथं आम्हाला बरंच शिकायला मिळतं. ते एक जण सांगत होत्या, काहीतरी बोलत होते, म्हणले अजून तुम्ही नोकरी का करता? तर त्या काय म्हणल्या माहिती आहे का? अहो म्हणे, माझी मुलगी बदली होऊन ते आता शेजारी जवळ तिनं घर विकत घेतलंय, तिची 2 नातवंड आहेत, मुली आहेत तिच्या. तर मला सांगते नोकरी सोड. आणि जर म्हणा मी नोकरी सोडली तर मला तिची मुलं सांभाळायला लागतील, म्हणून मी नोकरी करणं चालू ठेवलंय. आता हा, हा, आपण हसतो, पण ते मुलं सांभाळणं सोपं नसतं. तर हा, ते असं आहे. कोणाला उलटही वाटतं, कोणी म्हणतात नाही माझी मुलं इथेच होती, ते आता लांब गेली कुठल्या दुसऱ्या राज्यात, कुठे वॉशिंग्टन स्टेटमध्ये त्यांना काय ॲमेझॉनमध्ये हेड ऑफिसला ते मोठा बॉस झाले, गेले आता. कोणाला मग ह्याचा अर्थ काय? अमुक एक संसारातली गोष्ट असणं जे यश नाही, तर एवढं जाणं दुःख नाही. संसार अनुभव आपण तो नाकारत नाहीये, संसार अनुभवासच येत नाही असं कुठलंच संत म्हणत नाही. अनुभवास येतो, पण तो खरा नाही. खरा नाही म्हणजे काय? शाश्वत नाही, डिपेंडेबल नाही. हं. म्हणून मग डिपेंडेबल नाही याचा अर्थ काय? की ते खरं माझं सुखदुःखाचं कारण असू शकत नाही. सुखदुःखाचं कारण परिस्थिती नसून माझी मनस्थिती आहे. हे मी माझं मलाच सांगतोय हा. मला जमलंय असं नाही, पण मी संतांत मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता हे बघा, तुम्ही एक भगवंत दिसत नाही, पण खरा आहे संत सांगतायत, आणि तो आपल्या अगदी निकट आहे. हा या समासाचा विषय आहे. दिसत नसो, दिसत नसू दे. तुम्हाला एक ते गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य खूप फेमस आहे, ते तुमच्या लक्षात असेल बघा. सुखदुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. कोणी दुसरं मला दुःख देतं असं नाहीये, माझ्या मनातला देव गेला, देवावरचं माझं लक्ष विचलित झालं, हे खरं दुःखाचं कारण आहे. बाकी तर वरकरणी कारण आहेत. माझं चित्त भगवंतावर असेल तर कशाला मला दुःख होईल, असं संतांचं सांगणं. पण म्हणून हे परमात्माकडे रोजच्या जीवनातल्या वस्तू आपल्याला नष्ट करायच्या नाहीयेत, त्याचं जे महत्त्व माझ्या बुद्धीला वाटतंय, ते थोडं भगवंताकडे त्या वस्तूच्या द्वारे मूळ
मूळ परमात्म्याकडे पोचायचंय असं समर्थ सांगतात. हं. त्या दृष्टीनं म्हणले की इथे महत्वाचं आहे मानणं. आणि मग तेच काय म्हणतात पुढे, जर मानलं नाही तर सकळां वडील अंतरात्मा त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे कायम दुःखी, कायम कशावर तरी काहीतरी तक्रार असणार, आनंदी नाही. कारण परमात्मा सच्चिदानंद रूप आहे ना. तेच जर मी मानलं नाही तर मला दुःखी होणं भागच आहे. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तयार. किती सुंदर डेफिनेशन आहे बघा. आणि मग अ, आपण म्हणलं की संत हे जे सांगतात परमात्मा आपल्या अगदी निकट आहे, तो भोळी ही भोळी समजूत नाही आहे, खरोखरच तसं आहे. तर समर्थ आपल्याला ते समजून सांगतात या समासामध्ये, स- की जवळी असोन चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेच आले आणि गेले, देवाच करिता. देवाचा करिता म्हणजे देवामुळे आपण स्वभाव, आपला स्वभाव आपण खरं परमात्म रूप आहोत. देवामुळे आपण आपला जन्म देवामुळे आहे. पण जवळ असून आपण त्याचा अनुभव घेत नाही. आपण गेल्या वेळेही मनाच्या श्लोकातला हा एक श्लोक बघितला होता बघा, की जुने ठेवणे, जुने म्हणजे मी जन्माला यायच्या आधी कितीतरी आधीपासून हे ठेवणं आहे, ते आकळेन. हं. जीवाश्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परिजीव अज्ञान तैसे चिठेले, देहे बुधीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणी मी पणी कळेना. जु देहबुद्धीचे म्हणजे मला हा देह माझा खरा आहे, हा संसार खरा आहे, ही जी मनातली बुद्धीची पकड जोपर्यंत जात नाही तर मी कर्म करत राहतो जे स्पष्ट सांगून गेलेत. मग आता चला आपण विचार करू थोडा, की हे आकलन होण्याला अडचण काय आहे, प्रतिबंध काय आहे आपल्या अडचणीला. समर्थ एवढं सांगतायत, संत सांगतायत निरनिराळे, अडचण काय आहे आपल्याला. तर असं आहे, समर्थांनीच आता बघा, अखंड ध्यान दशक, त्या दशकाचं नावच अखंड ध्यान दशक होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा चातुर्य लक्षण होती, की चातुर्याने कसं बघायचं. तिथं समर्थांनी काय सांगितलं आपल्याला. समर्थ म्हणले, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. आता जे समजतं तसं वागायला पाहिजे की नाही. आणि मग ते म्हणतात भाग्य पुरुष, ते आपलं भाग्य आपल्या हातात येण्यासारखं आहे. या वेगळे उरले ते करंटे पुरुष. आता इथे करंट आहे म्हणलं, इथे करंट आहे म्हणलं, इथे दुरात्मा म्हणला. अर्थ अर्थ एकच, की समर्थांनी सांगितलं तसं जर मी वागलो नाही तर समर्थांच्या दृष्टीनं मी करंटा ठरेन. हं. तर म्हणजे किती महत्वाचं आहे हे मला इथे दाखवायचं आहे. जवळी असो न चुकले, म्हणून आपल्या जवळ आहे. तो कसा आहे ते समर्थ सांगतात, की म्हणून सगळा वडील देव त्यासी होता अनन्य भाव आहे. इतकं महत्वाचं काय ते, अशी मनाने बुद्धीनं समजून घेऊन मान्य होणं. तर त्याशी मी अनन्य भाव झालो, तर मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. म्हणजे प्रकृतीचा स्वभाव म्हणजे काय, आपण बोलण्यामध्ये म्हणतो ना, हां माया आहे, असं हो, असं होतंच, असं बरोबरच आहे, तुला वाईट वाटतं ते बरोबरच आहे. ते नाही नाही, ते हे सर्वसामान्यप्रमाणे ठीक आहे. पण हा जो मायेचा, संसाराचा माझ्यावर पगडा आहे, तो पगडा पालटायला लागतो. आपण काय ठरवून घेतलंय का हो, आपण आपल्या डोक्यावर संसार आहे, आपण असं म्हणलंय का हा संसार, आता मी संसारचं डोकं अडचण माझ्या डोक्यावर घेतली, असं आपोआप आपण ते घडलेलं आहे स्वाभाविकपणे. ते समर्थ सांगतायत की ते पालटू लागेल. म्हणजे समजा, आता आपली कल्पना करायची. आता लोकांना एक जणी विचारलाच प्रश्न म्हणून तर उदाहरण सांगतो. ते म्हणले नाही म्हणे, मला त्या गृहिणी सांगत होत्या, ते म्हणले नाही म्हणे, मला दागिने वगैरे घालायला मॅचिंग काय
घालायला आवडतं सगळं. मग ते घालायचं का नाही? म्हटलं जरूर घाला. सण असेल, कुठे देवळात जा. मग म्हटलं मी आपलं त्यांना विचारलं कुठे घालणार? नाही म्हणे देवळात जाताना कुठे समारंभ मोठा, तर त्या चिन्मय मिशनमध्ये येतात, तर काय म्हणे मोठा उत्सव असेल चिन्मय मिशनमध्ये काय त्याला म्हटलं जरूर घाला, पण देवाकरता घाला. मग म्हटलं स्वभाव त्यांना नाही म्हटलं, मी आपलं तुमच्याशी चर्चा करतोय मनात म्हटलं त्या देवासाठी घाला. पण ते चांगला ड्रेस घातला आणि कोणी कॉम्प्लिमेंट नाही दिलं तर वाईट वाटायला नको. की मी एवढं काय केलं सगळं आणि कोणीच काहीच म्हणलं नाही. अरे पण देवाकरता केलं ना मी. मग ते देवाला आवडलं आहे. माझं मन एकाग्र झालं. हे समर्थाला सांगायचं आहे की मी जर भगवंताशी अनन्य भाव झालो तर प्रकृतीचा स्वभाव माझा जो पगडा आहे की मी चांगला ड्रेस घातल्यावर लोकांनी म्हणावं, तर ठीक आहे, म्हणलं तर छान आहे, नाही म्हणलं तर छान, ठीक आहे, असू द्या. हा पगडा जो माझ्यावर आहे तो पालटू लागेल. मग काय, मी आपल्या व्यासंगात दंग आहे. माझा ध्यानभंग कधी होणार नाही. बोलणे चालणे वेग पडोची नीती. मला काही माझं मुळीच अडचण नाही. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले. काय काय वडिली केले किती म्हणजे परमात्म्याने किती करून ठेवलंय, सद्गुरूंनी आपल्यासाठी किती करून ठेवलंय, सगळी सोय उपलब्ध करून ठेवली आहे. तर किती, हे आपण गेल्या वेळी इथे थांबलो होतो की असा परमात्म्याच्या भावनेनं त्याची बुद्धी पेटली, चेतला, ते तोच भाग्य पुरुष झाला. अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. मग साहजिकच आहे, व्यवहार नियमच आहे की एखाद्या तुम्ही तुमच्या फक्त चार लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं एवढंच जर तुमचं आजूबाजूचं एवढं जर ध्येय असेल मग तुम्हाला समाधान पण तेवढंच मिळेल. हं? तर आता ह्याच्या पुढे आता ही उपासना आहे, हे ध्येय ठरलं, तर ती सूक्ष्म कशी करायची उपासना? तर त्याचं असं बघा, ते म्हणले या नारायणाला मनी अखंड आठवावे. तया नारायणेला मनी अखंड आठवावे ध्यानी. मग ते लक्ष्मी तया पासुनी जाईल कोठे. आता बघा तुमची इथे चिन्मय परिवारातले आहेत, आता हे मिहिराज आले आहेत, तर ते सुदिता तुम्हाला ऐकून माहिती असेल तुम्हाला. सुदिता आणि त्यांचे मिस्टर ते श्री, काय ना त्यांचं, त्यांनी पूज्य गुरुदेवांना 88 साली हा प्रश्न विचारला तेव्हा मी बाजूला उभा होतो. तर तो श्रीनी काय म्हणला, त्यांचे मिस्टर म्हणे गुरुदेव, मला म्हणे पुष्कळ पैसे कमवावेसे वाटतात, तेव्हा पुष्कळ पैसे कमवणं साधनेला अडचण आहे का? तर गुरुदेव त्यांना त्यांना म्हणले, आणि हे फक्त गुरुदेवच बोलू जाणे, गुरुदेव म्हणले तू ती लक्ष्मीला आळव. म्हणे ते म्हणले यू कॅन कोर्ट, आय कोर्ट इज वर्ड्स, यू कॅन कोर्ट लक्ष्मी बट डू इट कीपिंग नारायणा इन युअर माइंड. का म्हणले? तर म्हणे लक्ष्मी इज अ डिव्हाउट वाईफ, ओल्ड हिंदू वाईफ, शी नेव्हर लिव्ज नारायण. म्हणे नारायण तुझ्याकडे आले की लक्ष्मी येईलच, ती कुठे जाणार नाही. पण म्हणले तुम्ही तिच्या हजबंड, इफ यू इग्नोर द हजबंड अँड कोर्ट ओनली वाईफ, नारायणा विल गेट अनहॅपी विथ यू. आता हे हे फक्त गुरुदेव बोलू जाणे, मी आपलं माझं मला म्हणायचा अधिकार नाही. तर म्हणजे समर्थाने सांगितलं ते खरं आहे की नाही बघा. हां, मग ते लक्ष्मी तयापासून त्याला सांगितलं पैसे कमव, पण ते नारायणाच्या स्मरणात कमव, म्हणजे धर्म नीती न्यायाने कमव. भगवंतानी मला ॲबिलिटीज दिल्या आहेत, त्या मी वापरतो, ह्याचा उपकृत राहून तू लक्ष्मी कमव, असा सांगण्याचा उद्देश. मग बघा असं झालं, मग नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. मग साधन काळात काय करावं? की साधन काळामध्ये कोणाची तरी काया तोष व्हावी, म्हणजे आता सगळं विश्वाची उपासना कशी काय करणार? मग ती कोणाची तरी करायलाच लागते. तर मला काय आठवलं, एकदा गुरुजींच्या सत्संगामध्ये एक NGO मध्ये त्यांची ज्या महिला होत्या, मोठं त्यांचं सेवाभावी सेवा नाही, एनजीओ संस्था होती. तर त्या काय गुरुजींना म्हणलं काहीतरी असं भगवंताची सेवा करीत जावी. गुरुजींचं कर्मयोग सांगत होते गीतेतला.
सत्संगामध्ये. तर त्या गुरुजीनं काय म्हटलं, म्हणे आम्ही NGO मध्ये तेच सांगतो, लोकांसाठी सेवा करा. तुम्ही पण तेच सांगता म्हणे, मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? हम्म, हम्म. ते गुरुजी म्हणले खूप फरक आहे. खूप फरक आहे. तर म्हणे काय? तर म्हणे तुम्ही जेव्हा हे या त्या काय गरीब वस्तीमध्ये जाता आणि तुम्ही सेवा करता म्हणजे तेव्हा तुमच्या मनात भाव काय असतो? नाही नाही म्हणे यांची सुधारणा झाली पाहिजे. आणि आय कोट हर वर्ड्स. त्यांचं काय म्हटलं का, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारलं पाहिजे. हम्म. तर गुरुजी त्यांना म्हणले, म्हणजे तुम्ही हा संसार खरा मानता की नाही? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. प्रगती म्हणजे काय? हा संसार खरा आहे? तुमच्यापाशी काय डायलिंगचा फोन येतो, मोबाईल आला पाहिजे, असं लिव्हिंग, स्टँडर्ड लिव्हिंग म्हणजे? तुम्हाला गेल्या वेळी मी ते संतांची डेफिनेशन सांगितली. सॉफिस्टिकेटेड ॲडव्हान्स म्हणजे कोणते, तुम्हाला त्यांचं डेफिनेशन तुम्हाला सांगितले. ते पुन्हा आता सांगत नाही. पण म्हणजे तुम्ही हा संसार खरा मानता आणि त्या संसारात प्रगती व्हायला पाहिजे. मग प्रगतीचं म्हणे चिन्ह असं आहे, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. मग ते तुम्हाला जर तुम्हाला म्हणतील तुमचं पसंत पडेल तर तुम्ही सुखी, नाही पसंत पडेल तर दुःखी. आणि म्हणून प्रगतीचं ह्या नेचरच असं आहे समाजसेवेचं, की तुमचे पैसे काही सगळ्यांना पुरेसे होत नाहीत कधीच. कोणाला दिलं तर कोणाला कमी पडतं, कोणाला जास्ती होतात. मग त्यांची तुलना होते. मग त्यात तुम्हाला दुःख होईल. मग आणि म्हणले मग तुम्हाला शेवटी असं वाटायला कशासाठी करते मी? तर म्हणे मग मग म्हणे तुम्ही काय वेगळं करता? म्हणे आम्ही हे कशासाठी करतो? आम्ही चित्तशुद्धीसाठी करतो. हा, कर्मयोग हा चित्तशुद्धीसाठी आहे. हम्म. त्यासाठी, सो दॅट वी बिकम एलिजिबल फॉर द नॉलेज. ही उपासना आहे. कशाला? भगवंत सुखी होईल, भगवंत म्हणेल अरे अरे ह्या बालकाला, माझं बालक होतं त्याला यांनी असं छान केलं. भगवंत सुखी होईल या. पण ह्यासाठी कोणाची तरी काया तोष व्हावी. तर आता त्याच्यावर एक आपला प्रश्न आहे. आता बघा, ते म्हणले त्याची पूजा करीत जावी, पुन्हा त्याचं शरीर काया सोसवावे. तर सेवा शरीराचीच होत असते की नाही? हां. पण तुम्ही काय म्हणलात, अहो तुम्ही आत्ताच सांगितलं देहबुद्धीचे कर्म खोटे आहे, मग तुम्ही उपासना करून मला पुन्हा त्याच्या शरीराची सेवा करायला सांगता. हे हे कसं काय? तुम्ही आधी सांगलं देहबुद्धीचे कर्म खोटे आणि आता तर शरीराने सेवा करायला सांगता. हे हे कसं काय झालं? तर बघा समर्थक काय सांगतात. या मनाच्या श्लोकात हे 100च्या पुढचे जे श्लोक आहेत ना, ते असे थोडे थिसिस सारखे आहेत. असे असे सब्जेक्ट्स ते थिसिस सारखे असे वेगवेगळ्या ग्रुप्सनी फार मांडले आहेत. तर हे 137 ते 141, आता हा 137वा श्लोक आहे. देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना. तर त्याचा शेवट त्यांनी कसा केलाय बघा 41व्या श्लोकामध्ये. आधी सांगितलं देहबुद्धीचे कर्म खोटे आहे आणि सांगितलं काय? म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण ते कळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. हा, म्हणजे कोणाच्या सगळ्यांचे सेवा नाही करायची आहे. गुरु सांगतील तसं आणि गुरूंची सेवा करायची. का सेवा करायची आहे? त्यांनी माझे ज्ञानचक्षु उघडणार आहे. गुरु अंजने वीण ते आकळेना. त्या गुरूंना प्रसन्न केलं की गुरूंचे आकळणार आहे. हं. त्यासाठी करायची आहे सेवा. ते गुरूंना अर्पण करायची सेवा. ते अखंडानंद महाराज आणखीन एका वेगळ्या तऱ्हेनं सांगत असत. ते म्हणे गुरूंची सेवा का करायची? ते म्हणे गुरु तुम्हाला सर्वोत्तम मानला पाहिजे. म्हणे गुरुच का? तर ते एका वेगळ्या तऱ्हेनं सांगत. ते काय म्हणत? म्हणे तुम्ही ह्या जगामध्ये तुम्ही कोणाला तरी निर्दोष समजता का हो? की ह्या माणसामध्ये काहीही दोष नाही. जर म्हणे समजत नसाल तर मग म्हणे तुम्हाला ब्रह्म कसं आकलन होईल? कारण म्हणे तुम्ही मानतच नाही कोणाला निर्दोष. तर मग तुम्ही निर्दोष स्वतः व्हाल कसे? तुम्हाला मॉडेलच काही नाही तुमच्या डोळ्यासमोर निर्दोष व्हायला. म्हणून गुरूंना व्यावहारिक त्यांच्या काय आवडीनिवडी असतील, व्यवहार दृष्ट्या असं वाटेल की यांचं काय हस्ताक्षर चांगलं नसेल काय, आता माहित नाही, पण दोष म्हणावे तशा दिसतील. पण ते खरे दोष आहेत का?
नाही. हं. त्यांना पूर्ण निर्दोष मानून त्यांची सेवा केल्याशिवाय मला माझं मन शुद्ध झालंच नाही. हं. हे त्याचं गुपित आहे. हं. आता बघा, हे गुरुदेवांची आठवण सांगितली, तर हे किती गुरुदेव सांगत असत ते बघा हो. त्या उत्तर काशीला त्या काळी, आता ही किती 49च्या ही आधीची गोष्ट आहे, किती काही सुखसोयी म्हणतात तर काही सुखसोयी नव्हत्या तिथे. त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांनी लिहिले, त्या तपोवन महाराजांनी त्यांना काय बाग करायला सांगितली आणि कसं सांगितलं ते आपण ते वाचूनच हे होतं. तर गुरुदेवांची काही आठवण आता असं आहे, तर गुरुदेव अत्यंत मिश्किल होते. हं. ते वेगळ्या तऱ्हेनं सांगत ते. हं. तर त्यांनी चांगली सांगितलेली आठवण आहे हे त्यांच्या प्रवचनामध्ये, की असे आले काही जण तिथे. तपोवन महाराजांना विचारलं सेवा, त्यांनी सांगितलं तपोवन महाराजांनी की गुरुची सेवा करा. म्हणजे कशी करा? तर म्हणले, सांगितलं सकाळी लवकर उठा, झाडलोट करा, बाग खालनं नदीतनं पाणी आणा, आंघोळीला पाणी तापवा, झाडांना पाणी घाला, गुरूंना काही सकाळी चहा थंडी आहे तर काही गरम त्यांना प्यायला द्या. असं त्यांनी पुष्कळ पुष्कळ सांगितलं. तर त्यातले 3-4 जण होते, ते म्हणले नाही नाही म्हणे आम्ही जातो. ते म्हणले का? नाही म्हणे मला आता गुरुनं मला शिष्य नाही बनायचं, मला गुरुच बनायचं आहे एकदम. हे म्हणे कोण आधी शिष्य बना आणि तुमची सेवा करा गुरुची, मी म्हणे डायरेक्ट गुरुच बनतो. म्हणून म्हणून ते गेले. म्हणजे 2-4 जण राहिले, एक जण राहिला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तपोन महाराज लवकर उठायचे 4 वाजता. ते उठले, त्याला म्हणले उठ, झाडलोट कर. तर काही नाही म्हणले, तो कुशीत वळून झोपला. मग पुन्हा सांगले अरे उठ, झाडलोट कर, घालणं पाणी आण. मग ते त्यांनीच पाणी आणलं. म्हणजे अरे आणलंय पाणी, घाल बागेला. त्यांनी नाही केलं. शेवटी तेच म्हणले, त्यांनीच उठवलं, आधण पेटवलं, चहा केला. सांगितलं अरे उठ आता चहा झालाय. तर लगेच उठला. तर म्हणले अरे आधी इतके 4 वेळा तुला मी उठवलं तेव्हा नाही उठला, आणि चहा झाल्यावर कसा काय लगेच उठला? नाही म्हणे, सारखं सारखं नाही म्हणणं चांगलं नाही ना म्हणे. कधी तर हो म्हणायला पाहिजे. आता ते असं आहे, हे देहबुद्धीचे खोटं कर्म आहे. हं, देहबुद्धीचे हे की माझ्या देहाला जे आहे तेच मी करणार, बाकीचं मग गुरुची सेवा करायला सांगितलं तेव्हा मात्र देहबुद्धीचं कर्म खोटं आहे, आणि मग माझ्याच देहाला असं नाही. हं, तर एक फार महत्वाचं आहे समजून घेणं, की ह्या दृष्टीनं देहबुद्धीचे कर्म खोटं टळत नाही, म्हणजे माझ्या बुद्धीत परिवर्तन होत नाही, हे सांगायचं. ठीक आहे, आता पुढे चल. तर म्हणले असं ठरलं. आता मग काय झालं? उपासना शोधून पाहिली. मग या विश्वामध्ये उपासना कुठे कुठे आहे ते मी शोधायला प्रयत्न केला. तर म्हटलं सगळ्या विश्वामध्येच विश्व पाळती झाली, म्हणजे माझी सगळी विश्वातच मला जिकडे तिकडे भगवंत दिसू लागला. तो विश्व पाळती झाली, नकळे लीळा परीक्षिली, नवचे कोणा. मग त्या विश्वाचा खेळ भगवंत कशी परीक्षा भक्ताची घेतो, किंवा ते कोणाला सांगता येते, म्हणजे इट इज बियॉन्ड वर्ड्स. असं आहे म्हणजे न वचे कोण. आता यात 2-3 ओव्या आपण आधी बघू आणि मग त्याचा अर्थ एकत्र बघू. देवाची लीळा देवे विण, आणिक दुसरा पाहे कोण. पाहणे तुतके आपण, देवची असे. म्हणजे देवाची ही जी लीला आहे, ती आपण स्वतः देवाच्या भूमिकेत गेल्याशिवाय ती लीला होईल का? देवाची लीला दुसरा कोण पाहणार? देवच करू जाणे ती लीला. पाहणे तिथं की आपण देवची असे. उपासना सकळा ठाई, सगळीकडे आहे. आत्माराम कोठे नाही हे स्टेटमेंट नाही आहे, आत्माराम प्रश्नार्थक आहे. आत्माराम कोठे नाही हा रिटॉरिक प्रश्न आहे, म्हणजे सगळीकडे आहे. आत्माराम सगळीकडे आहे. या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले, सगळीकडे भगवंत भरून नाही. आता या ओव्या अशा आहेत ना, की यांचा शब्दशः अर्थ किती जरी केला तरी त्यांनी आपल्याला उमगणार नाही. का माहिती आहे का? ह्याचं असं आहे की जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, ह्याचे हे इंडिकेटर्स आहेत. ह्या मार्गाने थोडं तरी चालल्याशिवाय, किंवा
साधकाची संगतीमध्ये व्यवहारात प्रचिती दिसल्याशिवाय ते आपल्याला पटत नाहीत हे इंडिकेटर्स. की देवाची लीळा देवच पाहतो, किंवा न कळे लीळा परीक्षिली नवचे कोणा. हे ह्या उदाहरणं त्या मार्गाने आपल्या कल्पनेबाहेर कदाचित प्रश्न काय काय वेळेस सुटतो. वाटतं अरे कसं झालं. तर तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. हे आता खूप जुनं उदाहरण आहे, पण असं असताना पाठीमागे वळून पाहता या काही काही ओव्यांचं मॅपिंग मला त्या घटनांमध्ये दिसतं. आता एक बरीच किती 65-66 सालची लहान होतो मी. पण तेव्हा तांदूळ टंचाई होती बघा मुंबईमध्ये. तांदूळ मिळत नसत तेव्हा. रेशनिंगला मिळायचे आणि तांदूळाचा मोठा व्यापार करण्यावर बंदी होती तांदूळावर. तर काय झालं, तिथे मालाडला एक आश्रम आहे ना तो, तिथे उत्सव होता. मग त्या उत्सवाला बरेच 200 वर जण यायचे. तिथे गुरुजी होते त्या आश्रमातले. तर आमच्या इथल्या एकाचं काय झालं, त्याला काय वाटलं, रिटायर होते ते, रिटायर झाले होते, सेवानिवृत्त होते, सेवक अत्यंत सेवाभावाने सगळं करायचे. त्यांना काय वाटलं, आपण त्या तिथे उत्सवाला दरवर्षी जातो, आपण तिथे खातो, आपण काहीतरी केलं पाहिजे. पण आता काय, जास्त घरची परिस्थिती, खूप पैसे नव्हते. त्यांनी काय केलं, घरोघरी जाऊन मला अर्धी वाटी तांदूळ द्या उत्सवाला, एक वाटी तांदूळ द्या, असं करत करत 2 पिशव्या तांदूळ जमवले. का? मंदिरात द्यायला तिथे उत्सवाला. की म्हणजे म्हणलंय की माझ्याकडनं तांदूळ मिळत नव्हते तर सगळ्यांना द्यायला त्यांनी जमवले. चांगलं, ठीक आहे. त्यांना असं त्यांच्या पूजेमध्ये त्यांना असं अगदी म्हणे मला जोर आला, असं वाटलं की केलं पाहिजे आपण काहीतरी. काय शक्य आहे? तर सगळ्यांना म्हणे तुम्ही शक्य नसेल, तुम्हाला येणं शक्य नाही, मग अर्धे वाटी तांदूळ द्या. मग ते असं करत त्यांनी 2 पिशव्या, मोठ्या मोठ्या पिशव्या गोळा केल्या. ते गेले ठाण्याहून मालाडला गेले. गेले तर त्या मालाला त्या टीसीनी पकडला त्याला. म्हणलं, हे तांदूळ घेऊन कुठे चाललास विकायला? हं. तर म्हणलं, नाही विकायला नाही चाललो, इथे देवळामध्ये आश्रमामध्ये घेऊन चाललोय. तर टीसीने काही त्यांचं ऐकलं नाही, त्याला सेशन मास्तरच्या खोलीत घेऊन तिथे ठेवला, डांबून ठेवला त्याला. ते काही नाही, ते जप करत बसले तिथे. तर त्याने म्हटलं काढ खिशात काय बघूया. तर काही नाही, रुमाल होता, चष्मा होता आणि तिकीट होतं ठाण्याहून मालाडचं. दुसरं काही नव्हतं त्यांच्याकडे. तर पैसे काढ म्हणजे पैसे नाही आहेत माझ्याकडे, हे विकायला नाही. त्याचं उत्तर ठरलेलं, हे तांदूळ मंदिरात मी घेऊन चाललोय. तर बराच वेळेला, हो 2-3 तास झाले, दुपार झाली. तर ते त्यांचा इन्स्पेक्टर, बाय चान्स ते इन्स्पेक्टर आला. ते म्हणले, हा कोण आहे, कोणाला डांबून ठेवलं, कोण पकडलेत? हा म्हणले, असा असा आहे. म्हणजे किती पैसे आहेत? नाही म्हणे याच्याकडे पैसे काही नाही आहेत. हे सांगतोय हे मंदिराला आणलेत पैसे. काय कर, काय तो कोणाशी बोलतोय? म्हणे नाही, बोलत नाही, तो देवाचा जप करतोय. ते बघितलं त्यांना. ते इन्स्पेक्टर म्हणला, काही नाही म्हणले, वेडा मनुष्य दिसतोय, सोडा ह्याला. त्या- त्यांना सोडून दिला. त्या मंदिरातल्या गुरुजींना म्हणले, अरे काय वेड्यासारखं हे, असं पोलिसांनी डांबवून ठेवणं, तुला घरी बायका मुलं आहेत, हे असं काय तुझं वेड्यासारखं, तुला काळजी नाही वाटली का? छे छे म्हणले, काळजी काय, माझं उपासनेने माझं सगळं देवाला दिलंय, गुरूंना काळजी म्हणे तर गुरूंनी काय विचारलं त्याला? म्हणे काळजी नाही वाटली म्हणजे मनात विचार काय आले? नाही म्हणे, मी मनात फक्त एवढाच विचार करत होतो की आता भगवंत काय चमत्कार करून मला कसं सोडवणार आहे, एवढीच फक्त उत्सुकता होती म्हणे मला. घाबरलो तर नव्हतोच, फक्त एवढंच फक्त की आता काय चमत्कार करतो बघूया तरी. एवढीच उत्सुकता, एवढीच उत्सुकता होती. ते बघा, हे देवाची लीला देवी विण आणि का दुसरा पाहे कोण. पाहणे तुतके आपण देवची असे. असं ते आपल्यासारखे ग्रहस्थ, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उपासना आणली आणि कशी निर्भयता त्यांना आली बघा. हां, की आपण कसं काही मोठं काही होईल असं नाही, आपण आपलं जे आहे, साचा संसाराचा आहे तसाच राहील. मनामध्ये मात्र पक्क ध्यान पाहिजे. आणि हे शक्य आहे बरं का. आता मी पुन्हा पुन्हा, आता आमचा हा बालविहार सुरू झाला ना, तर ते बघायला मिळतं बघा. फक्त ते काय आहे, हे ठाई ठाई उपासना, तो विश्व पाळती आली ना, भगवंत सगळीकडे आहे. ते ते विचार मात्र ते योग्य वेळी आले पाहिजेत. ते छोटी मुलं असतात ना बालविहारमध्ये, 3.5-4 वर्षाची, त्यांचं असं आहे, ते आई वडील जेव्हा वर्गात सोडतात ना, तेव्हा रडतात, त्यांना यायचं नसतं. हां, मग ते काय रमतात, ते खेळ, आम्ही काय त्यांचा श्लोक म्हणायला लागले, अमुक तमुक ते होतं. मग ते घ्यायला
क्लास संपला तर आई वडील घ्यायला येतात, तर जायचं नसतं मग. तेव्हा तेव्हा पण रडतात. दोन्ही वेळे रडतात, पण वेगळ्या कारणासाठी जायचं नसतं. तर मग काही आया असतात त्या काय कडेवर उचलून नेतात, काहीतरी नेतात. काही असतात त्या बघ बाय म्हणून जातात. मग ते बाय गेलं की मग ते मूल जातं, आई गेली म्हटल्यानंतर. तो एक मुलगा जाईना, तो नुसतं बसला, आई गेली त्याची, नुसता उभा होता असा. मग थोड्या वेळाने त्याला म्हटलं, तुला भीती नाही वाटली आई जाईल? नाही म्हणे, इथे असेल म्हणे इथे. म्हटलं म्हटलं भीती नाही वाटत का? नाही म्हणे, मी एवढंच बघतोय की आता कधी परत येईल. असतात अहो असे काही बेडर असतात असे. छोटी असली तरी स्वभाव असतो प्रत्येकाचा. मला सांगायचं आहे हे की शक्य आहे बघा. मला मला हे सांगायचं आहे. मला ते लहान मुलांचा तुम्हाला सगळ्यांना परिचय असेलच, मी काय तुम्हाला माहिती नसलेलं काही सांगतच नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण हे मला हे सांगायचं की आपल्या बुद्धीच्या कक्षेत आपल्याला आपण विचार केला तर आपण आणू शकू, असं मला म्हणायचं आहे. की ऐसी माझी उपासना समर्थ सांगतायत, हे शक्य आहे आपल्याला. तुम्ही असं समजू नका कसं मला जमेल असा अनुमान, म्हणजे हे थिअरिटिकल आहे असं नका म्हणू. ऐसी माझी उपासना आणि तानये अनुमान, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. आहा, सगळ्या तुझ्या कल्पनांच्याही पलीकडे फक्त सुखामध्ये हा ती तुला नेऊन घाले. तर आता हे समर्थ आपल्याला दिलासा देत आहेत की नक्की आहे, भरोसा ठेव माझ्यावर. आणि आता उपासना सूक्ष्म होत असताना ते आणखीन कसं दिसतं, आणखीन त्याचं आणखीन खोलात जाऊन या ओव्या आहेत. त्याच्या फक्त पहिल्या दोन उभ्या बघू. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती किती एक. आता बघा इथे, देवा करता कर्मे चालती म्हणजे कर्मयोग आला, देवा करता उपासक असती म्हणजे भक्तियोग आला, देवा करता ज्ञानी असते म्हणजे ज्ञानीयोग झाला. हे तीन वेगळे नाहीच आहेत खरे, पण त्यांनी एकत्र आणलं. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलिला समजते, नेमका नेमक व्यस्त अव्यस्ते कर्मानुसार. म्हणजे व्यवहाराच्या नियमानुसार काही कर्म व्यस्त असतील, काही अव्यस्त वाटतील. आपण त्याच्या व्यवहारात त्याच्या नियमात बसू शकणार नाही, पण देवाने ती योग्य अशीच केलेली आहे. देवाने ती योग्य अशीच केलेली आहे. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊये तितके घ्यावे. आपल्या मर्यादेप्रमाणे अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. म्हणजे देव सगळीकडेच आहे आणि सगळं केलं तर उपासना आहे म्हणून काही करायचं असं नाही आहे बरं का. वेड्यासारखं वागण्याला म्हणजे उपासना, विश्वाची उपासना केली असं होत नाही. बेजबाबदारपणे वागलं, वेड्यासारखं वागलं म्हणजे भगवंताची उपासना असं नाही आहे. समर्थ पुन्हा जबाबदारीने सांगतात, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. तर म्हणाला अधिकारासारखे चालावे बरे म्हणजे काय? तर आता बघा, हे संबंध देवाचं कर्म आहे. देवा करता ज्ञानी असतात, देवा करता उपासक आहेत. देवासच अवघे करावे, कारण हे सगळं कार्यक्रम देवानेच काढलेला आहे. त्यात आपण किती घ्यायचं? देवाचं कार्य आहे का? तर कुठल्याही तुम्ही मोठ्या संस्थेमध्ये ते काय सांगतात, हे देवाचं कार्य आहे. गुरुदेव सांगत असत, हे तपोवन महाराजांच्या प्रेरणेनं त्यांनी केलेलं कार्य आहे हे. तसं पण आपण तरी आपल्या अधिकाराप्रमाणे चालावे म्हणजे. आता कसं तुम्हाला सांगतो हे उदाहरण. आता बघा, तुम्हाला हे बाळासाहेब खेर तुम्ही नाव ऐकलंय का? हे मुंबई प्रांत जेव्हा होता, म्हणजे अजून स्वातंत्र्य मिळायचं होतं 1-2 वर्षापूर्वी, 46-47 साली, त्या मुंबई प्रांत होता. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मुंबई प्रांतच होता आणि त्याला प्राईम मिनिस्टरचा दर्जा होता, त्याच्या मुख्यमंत्र्याला. तर बघा, हे मी ब्रिटिश म्युझियममधनं हे चित्र घेतलं आहे. त्याच्यात म्हटलंय, फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ बॉम्बे प्रॉव्हिन्स. ते पहिला भारतीय त्यांनी नेमला बाळासाहेब खेर. फार विद्वान होते, अत्यंत गरिबीत वाढले आणि अत्यंत बुद्धीवर फार त्यांचा बुद्धिनिष्ठ होते.
हं, फार कडक होते, नियमाने चालणारे होते आणि कार्यक्षम होते. ते इंग्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून सुद्धा होते. तर त्यांची इतकी ख्याती होती की बडोदा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान ज्या मुंबई राज्यात विलीन झालं तेव्हा त्या मानाचा मुजरा सन्मान ते घ्यायला हे पंतप्रधान गेले होते बडोद्याला, तुमचं राज्य आमच्यात सामील करून घ्यायला. तर त्यांची गोष्ट अशी अधिकारासारखे, म्हणजे त्यांचा केवढा अधिकार. तर ते ते एकदा ICS झालेले होते, तर तरुण होते. ते एकदा आपल्या मामाच्या गावी म्हणून सुटीला ते देहू गावला गेले. तिथे त्यावेळेस गाडगे महाराज देवगावच्या धर्मशाळेचं बांधकामाचं काम चालू होतं, खडी फोडण्याचं, आणि मजुरांची जेवायची वेळ झाली होती आणि त्यांना गाडगे महाराज भजन म्हणत म्हणत भाकरी वाटप करत होते दुपारी. त्यांचं जेवण ही त्यांची मजूर. ते गाडगे महाराज म्हणायचे, माझ्याकडे कुठले पैसे, त्यांना तुम्हाला मी भाकरी देईन. दुष्काळ पडला होता, भाकरी देईन. त्यांच्या भोवती जमावून ते हे बघितलं त्यांनी, हा कोणतरी बेड्यासारखे चिंदी घातलेला मनुष्य भजन म्हणत सगळ्यांना काहीतरी वाटतोय. हे गेले तिकडे गाडीतून उतरून. हे काय तुमची वेड्यासारखं चाललंय, काय आहेत तुम्ही, काय स्वतःला समजता करत ओरडले. हे काय भोंदूगिरी, थांबवा तुमची बुवागिरी, असं ओरडले. तर गाडगे महाराज त्यांना काय म्हणले असतील. गाडगे महाराज म्हणले, मी अडाणी मनुष्य आहे बाबा, तुम्ही विद्वान दिसतात, तुम्हीच म्हणे सांगा या लोकांना काय ते. मी मी काय सांगू, तुम्हीच सांगा, मला पण सांगा समजून, तुम्ही सांगाल तसं मी वागायला तयार आहे म्हणले. ते ते थांबले नाही तिथे, ते निघाले. म्हणे बुवाबाजी तुमची बंद करा म्हणले, आणि ते गेले. नजरानजर झाली दोघांची. पुढे काही दिवसांनी ते प पंतप्रधान झाले, म्हणजे मुख्यमंत्री झाले मुंबईचे. गाडगे महाराजांचा एक कार्याचा पसारा खूप वाढला. हं. हे म्हटले ना, अवघे देवास अवघे लागे करावे. जागोजागी धर्मशाळा बांधल्या त्यांनी. मग शेवटी त्यांचं वय झालं, ते म्हणले, एवढ्या मी धर्मशाळा बांधल्या, हे कोणी नंतर माझ्या अनुयायांमध्ये भांडाभांडी किंवा काही होऊन गैरप्रकार होऊन त्याचं कोणी हडप नको करायला ही सगळी जागा, म्हणून म्हणे आपण त्याचा ट्रस्ट करू. बघा, अशिक्षित होते फक्त ते, जास्ती शिकलेले नव्हते, पुस्तकं वगैरे शिक्षण नव्हतं, पण ते कसे म्हणले, असं म्हणे मी ट्रस्ट करू. आणि म्हणे ट्रस्ट म्हणे असं करायचं, तर त्यांचे शब्द त्याच्या चरित्रात आहेत. म्हणे साजरा ट्रस्ट करायचा, एखाद्या जबाबदार माणसाकडनं पैसे देऊन ट्रस्ट करून घ्यायचा म्हणे, असं स्वस्तात काम नाही करायचं. मग त्यांच्या मंडळींनी, वारकरी मंडळींनी, त्या सॉलिसिटर होते तेव्हा हे खेर, मुंबईला आले आणि त्यांनी त्या सॉलिसिटरमध्ये सांगितलं की असं आम्हाला ही आमच्या एवढ्या 10-12 धर्मशाळा आहेत, त्यांचा ट्रस्ट करायचा आहे. म्हणले पैसे लागतील. हां म्हणले, किती पैसे लागतील, हे घ्या. त्यांनी पैसे आणले होते. ते गाडगे महाराज खाली त्या सॉलिसिटर ऑफिसच्या खाली तिथे फुटपाथवर बसले होते गाडगे महाराज. त्या ट्रस्टी लोकांनी सांगितलं तुम्ही जा आणि करा ते. त्यांनी दिले, पैसे दिले. ते यांना, खेरांना आश्चर्य वाटलं की अरे, हे वारकरी लोक इतके कायदेशीर, त्यांना ट्रस्ट करायचं आहे. आणि ते आजकालच्या भाषेमध्ये म्हणजे काय, क्लिअर टायटल आहे, कर्ज नाही काही त्यांना, आणि ते ट्रस्ट करायला पण पैसे द्यायला तयार आहेत. म्हणे कोण आहेत तुमचे पुढारी. नाही म्हणे, खाली बसलेत म्हणे. ते कुठे आहेत, खाली खाली बसलेत म्हणे, फुटपाथवर रस्त्यावर बसलेत, बोलवा म्हणे त्यांना. हम्म. ते गेले गाडगे महाराज, बघतात तो खेर. त्या खेराने बघितलं, अरे ह्यालाच मी ओरडलो होतो. अं, ते म्हणले, नमस्कार केला. ते खेर म्हणले, ओळख पटली का. तर गाडगे महाराज म्हणले, हो ओळख पटली, आपली देवगावले भेट झाली होती आपली. असं म्हणले त्यांना. तर ते बघा, खेर सुद्धा ते उठले खुर्चीवरून, बाबांच्या पाया पडले आणि म्हणले, बाबा एका अटीवर ट्रस्ट करून देतो. काय म्हणे, आज संध्याकाळी माझ्या घरी जेवायला यायचं आणि हे पैसे नाही घेणार मी त्या ट्रस्ट करायचे. बघा, ते सुद्धा किती थोर, आता त्यांची हृदयाने किती थोर ते. तर झालं, इतकं झालं. दोघांनी आपल्या अधिकाराप्रमाणे केलं. गाडगे महाराज पण म्हणले, मी अशिक्षित मनुष्य, तुम्ही सांगा, मी तयार आहे, मला काही समजत नाही. पण कार्य त्यांचं करत राहिले. ते कायदेशीर करून घेतलं. हां, ट्रस्ट करायसाठी पैसे द्यायला तयार होते. तर चला आता आपण पुढे जाऊ. मग पुढे काय झालं, हे तुम्ही कर्मवीर भाऊरावचं नाव ऐकलंय का. रयत शिक्षण संस्था त्यांनी 1932 साली, शिक्षण, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यांनी
हॉस्टेल काढलं गरीब मुलांसाठी. तर त्याचं मग तर झालं, ती संस्था नावारूपाला आली, पुष्कळ त्याचा व्याप वाढला. तर त्याचं काय झालं, शिक्षणाला त्यावेळी सरकारी जे अनुदान मिळायचं त्याच्यामध्ये काय त्यांचं पोस्टाने ते बैलगाड्यातून ते वाहून गेलं, पोस्टाची पार्सल म्हणा, त्यांचा अर्ज काही पोचला नाही खेळांपर्यंत अनुदानासाठी, आणि त्यांचं अनुदान रद्द झालं. ते कर्मवीर भाऊराव म्हणले, अरे माझ्या मुलांना मग भाकरी काय देऊ वसतिगृहामध्ये, आणि काय देऊ, इतक्या माझ्या शाळा आहेत. म्हणून ते आता काय करायचं, म्हणून ते गाडगे महाराजांकडे गेले. कारण गाडगे महाराजांनी त्यांच्या एका वसतिगृहाचं उद्घाटन करायला बघा, हे आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं यांचं गाडगे महाराजांनी त्यांना त्यांची ओळख झालेला हा फोटो आहे. तर ते त्यांनी सांगितलं गाडगे महाराजांना की असं असं झालंय, तुमची म्हणे खेर साहेबांची भेट आहे, ओळख आहे असं ऐकलं, आणि ते फार कडक आहेत नियमाप्रमाणे. पण तुमची ओळख आहे असं कळलं, तुम्ही बघा काही आमचं काही काम साजरं करा काहीतरी. आता पोटाला भाकरी नाही म्हणे, आमचे पैसे. यांनी गाडगे महाराजांनी पत्र लिहिलं खेरांना, मी पुढच्या आठवड्यात पुण्याला आहे, मला भेटायला या. गेले खेर. खेराने सांगितलं, हे बघा हे असं आहे, त्यांचा पोट भिकारी राहणार, उपाशी राहणार आहेत पोरं, काही म्हणे समजून करतात तुम्ही, अं, करा याच्यासाठी. तर खेराने बघितलं, हो म्हणे उशीर झालाय, पण म्हणे मी करतो. बघा, गुरुच्या सांगण्यावरनं कधीही नियम न तोडणारा मनुष्य अशी त्यांची ख्याती, त्यांनी ते नियमात बसवून घेतलं. हां, गुरु तसंच, त्यांनी शिष्य तसे. हां, ते समर्थांनी सांगितलंय अधिकारासारखे. आता आता सगळेच नियम तोडतात, त्यामुळे ते म्हणतील हे खेरांचं उदाहरण काय, म्हणले हे अपवाद आता नियमच झालाय आता. पण त्यावेळेस त्यांनी ते फार त्यांचं दरारा होता बाळासाहेब खेरांचा. हं, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. म्हणजे उपासना सूक्ष्म होत जाणं म्हणजे गुहेत जाऊन बसणं नव्हे, सगळं करायचं पण भगवंताला पसंत पडेल, अगदी खुश होईल असं काम, संत खुश होईल असं करायचं. चला आता आपण पुढे चल. हम्म आता समर्थ पुढच्या समासाची प्रस्तावना करतायत, पण कसं म्हणतात बघा, की असा उपासना सूक्ष्म झाली, जगामध्ये आपापल्या कुवतीप्रमाणे भरपूर काम करू लागला, पण म्हणले हे काय आहे, आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून, येथून सिद्धांत पुढे. ते म्हणाल, अरे एवढं मी मेहनत करून उपासना केली, हा पूर्वपक्षच होता का? आणि सिद्धांतात आणखीन ह्याच्या पुढेच सिद्धांत आणखीन ह्याच्या पुढेच आहे का? नाही, तर असं आहे, समर्थांना, समर्थांचा मोक्षाचा डेफिनेशन, डायमेन्शन की प्रचंड आहे, निव्वळ शुद्ध आहे, की ते म्हणले उपासना, त्याचं त्याचं थोडक्यात सांगतो. उपासनाला पूर्वपक्ष का म्हणलं, की असं आहे, मी जीव भगवंताची कुठल्याही समाजाच्या रूपात म्हणा, देवळाच्या रूपात म्हणा, मूर्तीच्या रूपात म्हणा, जे काय आहे ते सेवा करणारा मी देवापासून वेगळा, असे दोन जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्यामधल्या भावनांना मी आवाहन करतो, आणि मग त्याचं विसर्जन पण, आवाहन केलं तर विसर्जनही करायलाच लागेल. गणपतीचं सुद्धा बघा, आपण आवाहन केलं तर मग विसर्जन पण केलंच ना. तर असं आहे. पण जो 24/7 उपासनेत आहे, तिथं आवाहन विसर्जन काय, तो भगवंतच आहे नेहमी. तर मग म्हणले, हा तो जो सिद्धांत आहे की नेहमी आनंदाचे डोही आनंद तरंग, जे तुकाराम महाराज म्हणले, ते कसं, तो सिद्धांत आता पुढच्या दशकात या 10व्या समासात सांगून हा दशक आपला संपणार आहे. तर म्हणले वेदांत, सिद्धांत आणि धादांत. धादांत म्हणजे प्रत्यक्ष, आपण म्हणतो ना, अरे मला समोर दिसत आहे धादांत, मला माझ्या समोर आहे, तर माझी प्रचिती. तर हे प्रचित प्रमाण नेमस्त, की ह्या जो क्रम आहे वेदांतामध्ये सिद्धांत सांगितलेला, माझ्या अनुभवाच्या कक्षेत प्रत्यक्ष आला, हा जो क्रम आहे नेमस्त,
तो समजण्यासाठी हे पंचीकरण ही जी शास्त्रीय प्रक्रिया आहे ती आपल्याला समजण्यासाठी आहे. हम्म. आणि हे हिताचं काय तर वाक्यार्थ पहावा. वाक्यार्थ म्हणजे आपल्याला ब्रह्म सत्य जीव ब्रह्म ऐक्य हे जे महावाक्य आहे त्याचा जो अर्थ आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. हम्म. तर तो जो आहे तो आता पुढच्या समासाचा विषय आहे. हम्म. की हा वाक्यार्थ पहावा, हा अनालिसिस राहू द्या, पंचीकरण राहू दे इथे, आणि मग त्याचा आपण वाक्यार्थ म्हणजे हा महावाक्य आहे त्याचा अर्थ आपण पाहू. आता इथे हा समास संपला. या शेवटच्या दोन ओव्यांवर आपण नंतर जरा आणखीन विचार करू. गूढ आहेत, पण हीच पुढच्या समासाची प्रस्तावना पण आहे. तर आपण आता इथे थांबू. मी प्रार्थना म्हणतो आणि मग आपण काही आपल्याला चर्चा करायची असेल तर करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ठीक आहे, आता शेवटच्या पुढच्या